श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील अत्यंत पूजनीय आणि चमत्कारी संत मानले जातात. त्यांचा अवतार भक्ताचे कल्याण करण्यासाठी आणि त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठी झाला होता. स्वामी समर्थांच्या जीवनातील प्रत्येक लीला ही भक्तांच्या मनावर कायमचा ठसा उमटवणारी आहे. तर चोळप्पांची परीक्षा आणि स्वामींची कृपा ह्यातील गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, जी तुमच्या मनाला स्पर्शून जाईल आणि एक अद्भुत संदेश देऊन जाईल. अशीच त्यांच्या चरित्रातील एक सुंदर गोष्ट आहे. स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटमध्ये राहत होते त्यावेळी अनेक प्रिय भक्तांपैकी चोळप्पा हे अत्यंत साधे व गरीब भक्त होते. ते स्वामींची अहोरात्र सेवा करायचे, पण त्यांची गरिबी अत्यंत बिकट होती. घरात खाण्याचीही भ्रांत असायची. एकदा काय झाले, अक्कलकोटमध्ये एका श्रीमंत सावकाराने स्वामींसाठी आणि सर्व भक्तांसाठी एका मोठ्या महाप्रसादाचे आयोजन केले होते. पंचपक्वान्नांचा सुवास सुटला होता. गावकरी आणि इतर भक्त आनंदाने जेवणार होते, पण स्वामींनी अचानक एक वेगळीच लीला रचली. स्वामींनी त्या श्रीमंत सावकाराच्या महाप्रसादाकडे पाठ फिरवली आणि ते थेट चोळप्पांच्या झोपडीकडे निघाले. झोपडीतील तो प्रसंग स्वामी चोळप्पांच्या दारात येऊन कडकडून ओरडले, "चोळ्या, मला भूक लागली आहे, मला जेवायला वाढ." चोळप्पा आणि त्याची पत्नी घाबरले, कारण त्या दिवशी त्यांच्या घरात अन्न शिजवायला एकही दाणा नव्हता. घरात फक्त आदल्या दिवशीची शिळी चुकलेली भाकरी आणि थोडीशी चटणी उरली होती. चोळप्पा स्वामींच्या पाया पडले आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाले, "देवा, माझ्याकडे तुम्हाला द्यायला फक्त एक सुकी भाकरी आहे. मी तुम्हाला ते कसं देऊ?" स्वामी हसले आणि म्हणाले, "मला तेच पाहिजे. आण ती भाकरी." स्वामींनी ती सुकी कडक झालेली भाकरी अत्यंत आनंदाने आवडीने खाल्ली. त्यांनी त्या भाकरीचा प्रत्येक घास असा खाल्ला जणू काही ते जगातील सगळ्यात मोठं पक्वान्न खात आहेत. स्वामींचे पोट भरले आणि त्यांच्या चेहऱ्यावर अथांग समाधान होते. यातनं हाच एक अद्भुत संदेश मिळतो की म्हणजे त्यानंतर गावकऱ्यांनी विचारले, "स्वामी, तिथे सावकाराने 56 भोग पक्वान्न तयार होते, मग तरी तुम्ही चोळप्पांच्या सुक्या भाकरीसाठी तिथे का धावून गेलात?" तेव्हा स्वामींनी दिलेला संदेश प्रत्येकाच्या आयुष्यात आणि लक्षात ठेवण्यासारखा होता. "मला भक्तांचा पैसा, संपत्ती किंवा पक्वान्न नको असतात. मला फक्त भक्ताचा खरा भाव आणि प्रेम हवे असते." श्रीमंतांच्या पक्वान्नात अहंकार होता, पण चोळप्पाच्या सुक्या भाकरीत अथांग प्रेम आणि भक्ती होती. जिथे निस्सीम भक्ती असते तिथे मी स्वतः धावून जातो. तर यातून हाच संदेश मिळतो की देव कधीही माणसाची श्रीमंती पाहत नाही, तो माणसाचे मन पाहतो. तुमच्याकडे जे काही आहे ते जर तुम्ही देवाचरणी प्रामाणिकपणे अर्पण केले तर देव त्याचा स्वीकार करतो. "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हे केवळ वाक्य नाही. जेव्हा तुम्ही संकटात असता आणि तुमचं कोणी नसतं तेव्हा स्वामी तुमच्या सोबत असतात. "तुझं रडणं थांबव आणि माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूची किंमत मी मोजेन. जे गेले त्याचं दुःख करू नकोस. जे तुझ्याकडे आहे त्याचं रक्षण करायला मी समर्थ आहे." श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्हाला माझी ही गोष्ट आवडली असेल तर नक्कीच श्री स्वामी समर्थ असा कमेंट करा आणि स्वामी समर्थांची कृपा तुम्हा सगळ्यांवर राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.